कीर्तनासाठी। तर माऊली कबीर महाराज अवतार या महाराजांचं कीर्तन पाटणमध्ये आहे संध्याकाळी 7 ते 9। तर या कीर्तनासाठी आम्ही दोघं आता पाटणला निघालेलो आहोत। हे आमचे मित्र श्री रामदास महाराज काळे किंवा रामदास काळे महाराज, हे आणि आम्ही दोघं निघालो आता पाटणला कीर्तन ऐकण्यासाठी। चला मित्र, आता गाडीवरती आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। हा मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस आहे। सुपर एक्सप्रेसला लागून आपला रस्ता आहे। या रस्त्याकडे आपण आता पाटण साईडला वळतोय आपण। असा रस्ता इकडे निघाला आहे आणि हा सुपर एक्सप्रेस इथं राहिला आहे खाली। संध्याकाळचं 7 वाजता आलेले आहे। हा सुपर एक्सप्रेस पुण्याकडे झालेला आणि हा मुंबई स्टेशनला जाणारा। हे असं लोकेशन दिसतंय संध्याकाळचं। काम चालू आहे। पुराणी गृह पाली या ठिकाणी निघतोय। आम्ही देवल्या मार्गे आता पाटणला चाललोय। रोड गेलेला आहे। असं या ठिकाणी सुपर एक्सप्रेस गेलेला आहे। तर मंडळी, आता आपण पाटण गावात पोहोचलेलो आहोत। आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि थोडे फोटो काढले। नंतर कीर्तनाच्या ठिकाणी येऊन कीर्तन ऐकायला बसलो। दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, काय करू उपचार
जर्जर घरी मोडकिया बाजा घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा काय करू उपचार थोडासा एक कमी करा उप मोडकी जर्जर मुख शुद्धी तुळसी दळ मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी देवा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर विठ्ठल ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो पावन झालो चराचरी प्रथम नमन करून गणनाथा उमा शंकराची सुतात थोडं गेन कमी करा चरणावर ठेवली माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम या ठिकाणी कीर्तनाचा अभंग अगदी सोपा आहे आणि बसल्यापैकी मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना हा अभंग पहिलं चरण तरी माहिती आहे. हा अभंग तसा निर्याणकाळ प्रसंगातील आहे. थोडा अजून एक कमी करा. हा अभंग निर्याणकाळ प्रसंगातील आहे आणि तुकोबांची परिभाषा या अभंगात सहज आणि सोपी आहे. महाराज अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे. खऱ्या अर्थानं ज्या अर्थी तुकोबाराय पाहुणा बोलतात त्या अर्थी तुकोबाराय कोणाला तरी उद्देशून बोलतायत. तुकोबाराय पाहुणा म्हणतात पण पाहुणा जी परमेश्वराची अनेक नाव आहेत अनेक अवतार आहेत. हे अवताराच्या राशी तो उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्मसहित हरी अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे अशा परमेश्वराचे अनेक अवतार आहेत आणि अनेक नाव आहेत. त्या सर्व नावांपैकी जी काही महत्वाची नाव आहे त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे ऋषिकेश आहे आणि त्या ऋषिकेश नावाच्या पाहुण्याला तुकोबाराय आपल्या घरी बोलवत आहेत. ऐका या अभंगातलं शेवटचं चरण आहे मुख शुद्धी तुळशी दोळ तुका म्हणे मी बसलेल्यांना मला विचारायचंय मुख शुद्धी तुळशी दळ आणि खरंच तुकोबाराय दुर्बळ आहेत का? जर दुर्बळ असते तर जगाच्या मालकाला पाहुणा म्हणून बोलावलं नसतं. म्हणजे तुकोबाराय सांगतात पाहुणे घरास तसे तर पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. भाग्यवान पाहुणा आणि दुर्दैवी पाहुण्यातला फरक बघितला तर एखादा दुर्दैवी पाहुणा म्हणजे सहज एखाद्या गावात जावा त्याला भूक लागलेली असावी कप भर दूध मिळलं तरी बरं वाटेल अशा वेळेस एखाद्या घरात जावा आणि ज्या घरात जावा त्या घरातून मग थरीसमोर डबाई यावं. मला बसलेली सांगत त्याला जेवाय मिळेल का? हा पाहुणा दुर्दैवी. आणि एखादा भाग्यवान पाहुणा आमच्यासारखा एखाद्या गावात जावा आणि नेमकं ज्या घरी जावा त्या घरचा जावई आलेला असावा. जावयाला रांगोळी सडा समर्जन ताट पाट आणि त्याच्यावर पंचपक्वानाचं ताट आहे. हे सर्व जावयाबरोबर थाट कुणाचा आहे? कीर्तनकाराचा गोवाचा बी आहे ना. लक्ष देऊ नाही का? जसा जावईला पुरणपोळी जावयामुळे कीर्तनकाराला बी पंचपक्वान मिळाले. ही झाली व्यावहारिक भाषा आणि यालाच परमार्थिक भाषेत दाखलाय. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणे होऊन द्या. सहज आहे. खऱ्या अर्थानं हे अर्जुनासाठी केलं पण संजय भाग्यवान ठरला. हे पाहुणे भाग्यवान आहेत. मग तुकोबाराय नेमका
पाहुणा सांगतात तो पाहुणा कोणता आहे? तो पाहुणा जगाचा मालक, हे पोसितो जगासी एकलासी विश्वंभर नाव आहे. आणि अजून एक सांगू का, तुम्ही आम्ही इथं बसलो होता, आम्ही पण पाहुणेच. तुमचं काय म्हणणं? जायचं करायचे? हरिविन जन्म नरकाची पैजा, प्रमाण झाला. हरिविन जन्म नरकाची पैजा, हे इथं बसलेला प्रत्येक जण पाहुणा आहे. कुणाचा माहिती का? यमाचा पाहुणा. आपण सगळे यमाचे पाहुणे. महाराज, काही पाहुणे असे ते यमाचे बी नाहीत. ऐकलं का तुम्हाला? कोरोनाच्या काळात पिणारी माणसं नाही गेली, चांगली माणसं गेली. यम त्या पाहुण्याला घ्यायला झाला नाही का? आता यमाच्या यम म्हणजे देवाच्या दरबारातला आहे. त्याला पेणाऱ्यांचा वास होईल का? किंवा आधी चांगली घेऊन गेला. लोक म्हणले गाड्या तो गटारात पडतोय तरी त्याला काय व्हायला नाही, म्हणले त्यांनी कोरोनाचं औषध केलं. ऐका ऐका, सांगायचं तात्पर्य, आपण सगळे पाहुणे याच्या शंका नाही बरं का. पण तुकोबा ज्या पाहुण्याला बोलवताय तशी या अभंगाची अजून दुसऱ्या पद्धतीत पूर्वपीठिका म्हणता येते. खऱ्या अर्थानं महाराज इथं येतच नव्हते. इथं म्हणजे पुढं मृत्यू लोकात. पण परमेश्वराने, भगवंताने, विठोबाने सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणतो देवा तू जिथं मला पाठवतो ना ती लोक लय वांगाळीत. वांगाळ कळलं ना? वांगाळ कळलं ना? हा, वांगाळ आपल्याच इकडला शब्द आहे, लक्षात नाही का? तुकोबा सांगतो देवा की लोक वांगाळे, त्यांच्यातलं जर एखादा मोठा व्हायला लागला, त्याचं जर चांगलं नाव व्हायला लागलं, त्याला कोणी नाव जायला लागलं की लोक त्याला मागं वळतात. तो देव म्हणतो तुका तुझं नेमकं म्हणणं काय? अरे देवा तुम्हाला कशासाठी पाठवतो? पुढे ते हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. देवा अरे जनांचा, जनाचा आणि जीवाचा उद्धार करायला तुम्हाला पाठवतो. आणि जर मी मृत्यू लोकात गेलोच आणि मी लोकांना सांगितलं भक्ती करा, परमार्थ करा, देवाचं नामस्मरण घ्या, आणि मग त्यातला काही लोकांचा एखादा भाग जर मला मानायला लागला तर एखादा कुणीतरी असा जळणारा असेल जो मला मागं पडेल. हे मृत्यू लोकातला नियम आहे. इथं चांगलं काम करणाऱ्याला लय अडचणी येते. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला अडचणी अशी आहे. तुम्हाला एक सांगतो बघा, तुकोबांचं म्हणणं अगदी शाश्वत आहे, ते खरं आहे. तुकोबांना वाटलं की मृत्यू लोकमध्ये आल्यानंतर, बरं का दिलीप महाराज, जगद्गुरु तुकोबांना वाटलं की जर मृत्यू लोकात आलोच आणि जर मी मोहरक्यात आलो तर लोक मला मागे वळतील. सप्त्यात बिया खादाचा वेळ पळायला लागला ना, लोक म्हणतात कुछ तो गडबडी. म्हणजे तो मग जबाबदारी तुमच्या इकडे नाही सांगत, आमच्या इकडे सांगते आपण. नाही तर तुम्ही आपल्याला एक पर्सनली घेऊ नका. ते काय सप्त्यात काय सगळीकडे. तुम्हाला वाटतं का राजकारणात लय राजकारण आहे? सोडून बोला, इकडे लय राजकारण आहे. इथं कीर्तन करायला कीर्तनकार एक होत नाही.
गायकाचं पटत नाही इथलं पटतंय म्हणजे नाही तर त्या गायकाने त्याची चाल लावली तो म्हणतो माझ्या मागं म्हणतो तरी कसं बघू पक्वाच्याला वाटतं माझ्याकडे दुसरा वाजवायच कुणी नाही म्हणजे हे आमचे जोडीदाराचे तिथलं नाही आमच्या इकडलं त्याच्यानंतर महाराजांनी अनेक शिष्य घडवले चांगली मंडळी त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असे 2 पक्वाजे बसले आणि एक इकडला ह्याचा गुरु वेगळा आणि त्याचा गुरु वेगळा आणि मग लय अवघड होतं तू त्याचे बोल काढतो हे ह्याचे बोल काढतो आम्ही आपलं न्यार बघत बसायचं सांगायचं तात्पर्य परमार्थ ही महादेवन जोडी देवाची म्हणून सांगितलं खऱ्या अर्थानं इकडलं जाऊ द्या हो आमच्याकडलं जाऊ द्या महिला मंडळ सगळीकडेच काय झाले माहिती का आणि आता एवढ्यात जळकी वृत्ती लय वाढली ती जळकी वृत्ती अशी वाढली काय उगं लोक कुठं काय करतील सांगता येत नाही तुकोबांना माहिती होतं ही वांगाळीत चांगलं चाललं की लिंबू नेऊन ठेवती कुंकू आणती घरासमोर ठेवती ते चे टोकन करणे आहे का नाही तुमच्या इकडे आता कोणाला परमार्थ कसली चे टोकन करणे आता उन्हाळ्याचे दिवस कोणी लिंबू ठेवलं की ज्याने ठेवलं त्याच्यासमोरच लिंबू सरबत करून घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला लोक उगं खचवत असतात आपण खचायचं नसते आपण आपले शान विचारणे करायचे लक्षात नाही का मला काय सांगायचंय महाराजांना माहिती होतं की समाज तुकोबांना जगून नाही देणार हे तुकोबा म्हणतात विठोबा तुझी माझी भांडणं होते तर मी जाणार नाही देव म्हणतो तुका खरं सांगू का तुला अरे अडचण काय मी आहे ना तुझ्या पाठीशी मग देवा तू जर माझ्या पाठीशी आहेस तर 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील मग तुका जातो 2 गोष्टी आणि काय मागतोस अरे मागतो कुणाकडे अरे ज्या वेळेस आम्ही तुला म्हणतो माग त्यावेळेस तू मागितलं नाहीस हे चिरान देगा देवा तुला विसरण व्हावा देव म्हणतो तुका तू मला मागतो अरे मला हसायला येतो तुझं नाही ना देवा आता जे मागतो ना ते असं कधीच मागितलं नाही काय मागितलं माहिती का तुकोबाने सांगतात देवा मृत्यू लोकात मला मरण देऊ नको एक आणि दुसरी गोष्ट जर मृत्यू लोकातल्या लोकांकडून मला त्रास झाला आणि माझी इच्छा झाली तुझ्याकडे यायची तर मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे मुरारी समजला का तुम्हाला तुमच्यापेक्षा तिकडे महिला मंडळाला मुरारी जास्त माहिती मुरारी म्हणजे लक्ष नाही का मुरारी हा शब्द आपल्या इकडलाच आहे मुरारी हा एवढा दुर्दैव आहे तुकोबारा सांगतात विठोबा तू मुरारी म्हणून घ्यायला पाहिजेस हे म्हणतो तुका हे अरे तू कुणाकडे बघतोस मुरारी म्हणून यावा अरे गोष्टी तो जगासी कलाची विश्वंभर नाव आहे माझं वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता राहिली हमता मग कोठे तुका गतीर भरता प्रभू साक्षी मासम चरणम स्वेत प्रभवम प्रलयम स्थानम निधानम मिजमयम पर्वती वैसाकन संडावी समुद्र रेखान ओलंडावी पृथ्वी या भूते वहावी ही आज्ञा माझी माग तुका म्हणतो देवा आता एवढं बोललं तू खरंच करशील की अरे तू ध्यानार आहेस पण मुरारीला दुर्लभ मुरारी म्हणजे तो इतका दुर्लभ आहे तो येणं शक्य नाही आपल्यासाठी नाही यायचा आई मुरारी सांगू का तुम्ही कधी अशी भाकरी थांबत मुलगी बसावी आणि दाराकडं चेहरा करावा रोज दाराकडं बघती माझा बाप आजच येईल माझा बाप उद्याच येईल हे लेकीचं आणि बापाचं प्रेम हे जगातील सर्वश्रेष्ठ प्रेम आहे जे जगात सर्वश्रेष्ठ प्रेमाची यादी आहे त्या यादीत हे एक प्रेम बसतं बरं का जे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे पोरगी रोज दाराकडे बघती आज चिल माझा बाप उद्या चिल माझा बाप काही येत नाही आणि पोरीच्या हृदयाचा ठोका चुकला 4 दिवस झालं हे सासू म्हणती सुनबाई अरे का कशा पायी येडती ग सुनबाई म्हणते काय नाही हो चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी तुम्हाला काय वाटतं 8 दिवस झाले पोरीच्या डोळ्यातलं पाणी थांबाना आज चिलबा उद्या चिलबा हे डायबिटीस काय म्हणत असेल ब्लड प्रेशर कमी जास्त झाला असेल पोरीला सगळं माहिती बरं का बापाला चिंता काय असते माहिती का ज्या दिवशी माझी पोरगी गड्या आयुष्यभर सांभाळली ना तर हाताच्या फोड्यासारखी ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी काळजी करणारा एक व्यक्ती घरातला गेला असेल ती पोरगी बापाची आठवण करती रोज दाराकडे बघावं बाप काय येईना आणि पोरीच्या हृदयाचा ठोका काय येईना 15 दिवस झाले सासू म्हणते अरे पोरग काय म्हणते का बाई त्याला सांगते समजून नाही हो सासूबाई पोरग तुमचा सोन्यागती 1 नंबर आहे मला काहीच बोलत नाही तो अरे मग अडचण काय काही नाही म्हणली चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते मला तुम्हाला विचारायचंय चुलीच्या जळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून आहे बापाची आठवण येते म्हणून ऐका 20 दिवस झाले भाकरी थापता रोज दाराकडे लक्ष 21 दिवस झाले दिलीप महाराज अजून लक्षच गेलं नाही पोरीचं आणि डायरेक्ट बाप येऊन उभा राहिला बापाने नुसता लांबून आवाज दिला बाई अगं येऊ का घरात नुसता एवढा म्हणायला
आणि पोरगेली ते पीठ हे ती परात तो तवा तिथंच टाकला, धाडकन उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. ऐका सज्जन हो, बापाला जशी मिठी पडली तशी पोरगीला सडा सारडायला लागली. हे मुलगी रडायला लागली याच्यात नवल नाही बरं का, मी मुराडी सांगतोय कोण कुणाला घ्यायला येतं. मुलगी रडायला लागली याच्यात नवल नाही, मुलीचं काळीजच हळवय ती रडणार आहे. मुलीला बाप म्हणतो बाई काय झालं ग, लोक चांगले नाहीत का? नाही हो बाबा, सोन्यासारखी माणसं आहेत, लय जीव लावतात मला, पण 20 दिवस झाले तुमची आठवण येते, कधी माझा बाप दिसल, लई व्याकुळ झाला असेल. असं रोड ठाव चुकला आणि तुम्ही अचानक उभे राहिले आणि मला लई वर्षातून बाई आवाज आला ना म्हणून मिठी मारायला आले. पोरगी रडावी यात नवल नाही, पण पोरीच्या मिठीत पडून बाप रडावा हा मुराडी लई दुर्लभ आहे. ही व्यावहारिक परिभाषा सांगितली. याच्यात परमार्थिक परिभाषा अशी आहे की संतांनी देवाला मुराडी म्हणून घ्यायला बोलवावं हे दुर्लभ नाही, पण देवाने संतांसाठी पाहुणा म्हणून बनून यावं हे लई दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज आले जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबार इथले नाही बरं का, इथले नाही तुकोबार आहे, त्याला प्रमाण आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, हे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. हे तुकोबा सांगतात आम्ही आडरणातून भरलेल्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. खरं सांगू का, संत सन्मार्गाला लावण्यासाठी आले, पण समाजाला संत समजले नाहीत. तुकोबा समाजासाठी आले पण समाजाला तुकोबा समजले नाहीत. ना तुकोबा समजले, ना ज्ञानोबा समजले, ना मुक्ताई समजल्या, ना निवृत्तीदादा समजले, ना सोपान काका समजले. खऱ्या अर्थानं नाहक त्रास दिला समाजाने संतांना, तरी तुकोबांचा अट्टहास होता, देवप्राप्तीचा अट्टहास. अवले एक दिवशी माझा विठो मला घ्यायला येणारी. समाजासाठी लई केलं रे, लई केलं. मंबाजीनं काठीनं मारलं तुकोबांना. काठीनं मारलं म्हणजे असं नाही मारलं, खूप जास्त मारलं. एवढे पण हल्ले नाहीत तुकाराम महाराज, एवढे पण जागेवले हल्ले नाहीत. मम्माजी सांगतात तुका अरे काहीच वाटलं नाही का रे? काय वाटलं नसेल का हो? डोळे भरून आले ते तुकोबांचे. लई मारलं होतं, रात्रभर तुका झोपला नाही. बायका पोरं हुशाला बसली होती. आवली म्हणते कशापायी करतो एवढा परमार्थ, द्या सोडून. अहो तुम्ही ज्या समाजासाठी करता ना तो समाज तुम्हाला जगून नाही देणार. अहो तुम्हाला हलता येत नाही जागेवलं, एवढं तुम्हाला मारलंय. आवले मारायचं कार्य मंबाजीने केलंय. मंबाजीचं कर्म मंबाजीपाशी आहे, पण मंबाजीपेक्षा जाऊन मी हातपाय दाबणार हा संतांचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ती संतांची व्याख्याच आहे. हे आघात देणारे संत नसतात, आघात सहन करणारे संत असतात. ती संतांची परिभाषा आहे. तुकोबाराय सांगतात हे ऐक ना आवले, मारू नये का मारलं तर. खऱ्या अर्थानं तुकोबारायांनी निघावं, टाळ विना मृदुंग चिपळ्या सगळ्या भजनाच्या नादात एकाग्र व्हावं, कीर्तन करावं. दुसऱ्या दिवशी कीर्तनात लक्षच लागलं नाही तुकाच. टाळकरी म्हणतात महाराज आज काय चाललंय? हातपाय थरथर कापतायत तुमचे, पोटऱ्या तुमच्या थरथर कापतायत, तुम्हाला राहवत नाही. तुकाराम महाराज सांगतात खरं सांगू का टाळकऱ्यांनो, आज माझं लक्ष लागत नाही कीर्तन. म्हणजे का काय झालं, आज मला माझ्या मंबाजीची लय आठवण येते. जगद्गुरु तुकोबाराय की टाळकऱ्यांना सांगतात आज लक्ष लागत नाही. गेले महाराज, मंबाजी दार उघडा.
मंबाजी सांगतो हे तुका, अरे कालचा मार कमी आहे का परत आज मार खायला आला? तुका म्हणतो मार नाही खायला आलो, उपकार मानायला आलोय. उपकार मानायला आलोय. कळलं का संतांच्या आपल्याला फरक? आपल्याला का ठेवगारली तरी उभ्या रस्त्याला जाऊन द्यायचं नाही. काठीनं मारलं तरी तुका म्हणतो उपकार मानायला आलोय. हे मंबाजी सांगतो हे तुका, अरे काय बोलतोस? काठीनं मारले, तुला उभा राहता येत नाही, डोळे भरून आले तुझे. हे डोळे भरून आले होते तुकाराम महाराजांचे. मंबाजी म्हणतो तुका, अरे कशापायी रे, अरे कशापायी उपकार म्हणायला आला? नाही ते असंही म्हणले, तुम्ही मारलं म्हणून रात्रभर तुकाराम महाराज झोपले नाहीत. म्हणून मी झोपलो नाही. लई वेदना होत होत्या, लई त्रास होत होता. जेवढ्या तीव्रतेनं मारलं ना तेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखत होत्या. आणि एक सांगू का, तुम्ही मारलं ते लई भारी केलं. जेवढ्या जोरात मारलं ना एक शब्दही बोललो नाही, रात्रभर झोपलो नाही. सगळं आठवत होतं. जेवढ्या जखमा दुखत होत्या ना, जेवढ्या तीव्रतेनं तुम्ही मारलं ना, तुमच्यामुळं तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली, म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. संतांची भाषा आहे. हे जगद्गुरु तुकोबारांना साष्टांग प्रणिपात केला मंबाजीने. मंबाजी म्हणतो असा संतच बघितला नाही हो, असा संतच बघितला नाही. तेलाची वाटी घेऊन तुकाराम महाराज हातपाय दाबतायत आणि मंबाजीचे डोळे भरून आले. अरे काय परमार्थ, काय परमार्थ? इथं खोपोलीत मिरच्याचा व्यापार केलाय तुकाराम महाराजांनी. ते मिरच्याचा व्यापार आपल्या व्यापारागत नाही. महाराज अशा मिरच्या ढिगाणी टाकायचे, वरती ढीग लागायचे, चहूबाजूने गोल आकार व्यापारी असायचे. पण सगळ्यात आधी तुकाराम महाराजांच्या मिरच्या संपायच्या. सगळे विचार करायला लागले ह्याच्या मुखात भजन आहे म्हणून मिरच्या संपत्यात. असं झालं ग. लोक लय हुशार होती, तिथं फुकट मिळेल तिथं पहिले जाते. ते तुकोबाराय पांडुरंग ध्यानीन पांडुरंग म्हणी विठ्ठलाच्या नामात मग्न झाले आणि लोकांनी मिरच्या का बाकून उचलून दिल्या तुकालाच कळले नाही. एक व्यापारी हुशार होता, तो म्हणला मिरच्याची गडबड नाही, आणि गल्ल्यात बघा पैसा आहे का, रुपया नव्हता गल्ल्यात, लोक मिरच्या घेऊन गेले. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. पहिला मंडळ एक आपली ताटली शेजारची इकडे गेली की आपण काय नाही ते बघतो तिच्याकडे. लक्ष दिलाय का? अख्खा संसार तुकोबांनी पाण्यात टाकला. 64 लाख रुपये पाण्यात टाकून दिले. त्यावेळेसचे सांगते 64 लाख जागेत का घरी गेली. ते तुकाराम महाराज म्हणतात हे आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके, जावं पुढकी भिकी पुत्री घर राखत. असेच का तुकोबा? तुकाराम 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 नाम घेता काफेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हे सामर्थ्यवान तुकोबा आहे. अनु रेणुया थोकडा आणि तुका आकाश आहे. इतकी ताकद सामर्थ्य भगवान परमात्म्याला बोलवायचं, पण त्रास झाला. लक्ष नाही का? म्हणजे याचं कारण असं आहे, जो चांगलं काम करतो त्याला अडथळे आहेत. हे खडबडीत रस्त्याला गतिरोधक आहेत का? चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे मृत्यू लोकातलं गमक आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ज्याला विरोधक आले त्याने टेन्शन घ्यायचं नाही. येड्या भाबडीने काय, येड्या भाबडीला लोड का काय? आमचा मागाशी येता येता मित्रमंडळीचा विषय झाला आणि ते खरे हाती चले बाजारावर कुत्ते भुके आला. चालणाऱ्या हत्तीने जर चालायला लागला की कुत्री भुकणारेच आहेत. कुत्र्याला माहिती हत्ती एवढी आपली ताकद नाही, पण भुकून त्याला आपलं उगत माघार वाढायची. पण तुम्हाला सांगू का, हत्तीने जर मागं बघितलं ना कुत्र्याची काही खैर नाही. मग ते सोड लावली तरी कुत्र टांगा पलटी कुठे पडावी. पण ते काय होते, जाऊ दे आता लई पुढे जाईल कीर्तन. ते कीर्तनाचा विषय नाही, ते तरुणांसाठी सांगितलं. तरुण आमची मंडळी
चांगलं काम करतात ते अनेक अडचणी येतात. पण असंच आहे, हत्ती काम करताना हत्ती चालताना गावात हत्ती आल्यावर लगेच काय होते, कुत्री मुखायच लागतात. महिला मंडळ गावात जर हत्ती आला गणेशाचा अवतार म्हणून तुम्ही त्याचं खऱ्या अर्थानं दर्शन घेता, पण सगळीच बघून हत्तीकडे दर्शन घेतात का? काही कुत्री मुखतात ना हत्तीकडे. म्हणजे हत्तीच्या आणि कुत्र्याचा काय बांधायला बांधे का? बांधणं काय म्हणून कुत्र्याला अडचण काय माहिती का, की हत्तीला बघून लोक पाय कसे काय पडतात. कुत्र्याला स्वतःचं नाही काय पडलं, पण ह्याला कशी काय लोक मानतात. त्याला जळकी वृत्ती म्हणतात. ज्याला कळलं तिने हुशार आहे, नाही कळलं त्यांनी कीर्तन झाल्यावर जाताना इचरा नेमकं काय करायचं. ऐका ऐका. आणि मग लईच कुत्री अशी बुखायला लागली, दिलीप महाराज एक बिस्किट घ्यायचं आणि टाकून द्यायचं. त्याच्याकडे लई बघायचं नाही, बघितल्यावर त्याचं वजन वाढतं. नाही त्याची किंमत तेवढीच ठेवायची, नुसतं बिस्किट टाकलं की झालं. हे वारकरी संप्रदायात बी, ज्याला कळलं ते खरंच हुशार आहे. थोडंसं काय आतल्या हातून सांगायला लागतात काय काय गोष्टी. विठ्ठल विठ्ठल. वातावरण चांगले होईल, लोक हसून खेळून चांगलं चिंतन ऐकतायत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. परवा दिवशी एका कार्यक्रमाला गेलो, ते बाबा समोर बसलेले. बाबांना म्हणलं, बाबा हसत का नव्हते? बाबा म्हणतात पैसे तू घेतले आम्ही घेतले. बाबाचंही बरोबर आहे. ती म्हणले अरे तू पैसे घेतले, तू तुझं बघायचं, आम्ही हसू नाही हसू, तू कीर्तन केला. ऐका ऐका, तुकोबांनी सामर्थ्यानं परमार्थ उभा केला. ए आई, अरे तुमच्यासारखी एक आई आली आणि तुकोबांना म्हणते, महाराज अहो काय हो काकडत जाता, सकाळ झाली की गार पाण्याने आंघोळ करता, तुमची बायको लय बांधते तुमच्याबरोबर, आज मी तुम्हाला गरम पाणी देते आंघोळीला. तुकोबा म्हणतात, आई परमेश्वर पावणार एवढं माहिती आहे, पण एवढ्या लवकर माझ्यासाठी हे माहिती नव्हतं. गरम पाणी देणार नाही. नाही तिच्या डोक्यात राग होता. तिने काय केलं माहिती का, तिच्या नवऱ्याला तुकोबांनी वजन दिलं, म्हणजे शोभाकासाराला. ऐका, शोभाकासार तुकोबांची एक टाळकरी आहेत. त्या शोभाकासाराला भजनाला नेलं होतं आणि तिच्या डोक्यात राग होता. ती म्हणली, तू काही एकटा येडा झालाय, आमच्या बी नवऱ्यांना येडा करतो बोलेच, कशाला माळ घातली कुणास ठाऊक. टेन्शन मध्ये आली ती. तुकोबांना म्हणली, महाराज तुम्हाला मी गरम पाणी देते आंघोळ करायला. महाराज इतके भोळे, त्यांना वाटलं खरंच गरम पाण्याने आंघोळ घालते काय. मग बसल्या सभेन तिकडं तोंड केलं, परमेश्वराचे उपकार मानायला लागले. आनंद चेहऱ्यावर. आज हिने गरम पाणी केलं असेल का, लई कडक पाणी. हे माय गॅस पशी बसतो, चटका लागला, एक फोड आला की सहन होत नाही. या पाण्याने किती फोड यावेत. हे तिने असं ते गरम पाणी घेतलं आणि तुकोबांच्या डोक्यावर टाकलं. तसं डोक्यावर पडलं ना, हे तसं ते पाठीपर्यंत गेलं आणि असे मोठे मोठे फोड आले. तुकोबांचा आवाज लागला लागला बोलवा काय लागला. अरे कुठे राहिलास? मला वाटलं गरम पाण्याने आंघोळ घालेल, उकळतं पाणी टाकलं, तुकोबांचे डोळे भरून आले. पण त्या उकळत्या पाण्यात तुकोबांच्या डोळ्यातलं पाणी मिसळलं गेलं. कदाचित अजूनही परमेश्वराला तुकोबांची आठवण आहे ना. तुकोबा म्हणतो, देवा आता दिसो नये जना, ऐसे करा नारायण. बास आता नाही जायचं या मृत्यू लोकात. अरे तू म्हणला ना, अरे मरण नाही मिळत पण निदान मृत्यू नाही होत. ऐक ना परमेश्वरा, मोठाली म्हणून तर तू घ्यायला आला पाहिजे होतास. देव येईना आणि तुकोबांच्या हृदयातला ठाव चुकला. आणि मग तुकोबांना सांगितलं कोणीतरी, तुमचे हात परमेश्वरापर्यंत जात नाही ना, एक काम करा, देवाच्या जवळची माणसं हेरा, तुमचा निरोप देवापर्यंत जाईल. मग तुकोबा गरुडाला सांगतात, गरुडा तुझा लय वशिला आहे. बघा एखाद्याचा आमदाराकडे वशिला असला ना, आमदाराला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, त्याचा वशिला आहे त्याला सांगतात. ऐका ऐका, गरुड म्हणला, महाराज तुम्ही योग्य माणसाकडे आलाय, पण तेवढा मोठा वशिला माझा नाहीये. म्हणजे का? म्हणजे माझा जर वशिला असता तर माझी आई मला हिमालयात न्यायला लागली नसती. माझी आई हिमालयात नेली आणि मग मला असं वाटलं वाचलं आई, पण यम तिथं घ्यायला आला. लक्ष्मीला बोलून तर बघा, तुमचं काम करेन लक्ष्मी, लगेच उद्याची बघा तुमच्याकडे. तुकाला आनंद झाला. तुका म्हणतो, आई
एक सांगू का ग, लई देवाची आठवण येते. माझे हात त्याच्यापर्यंत जात नाही. मी पोहोचत नाही त्याच्यापर्यंत. सांगा ना देवाला. तुकोबांना आठवण येते. लक्ष्मण ते डिपार्टमेंट झोपलेले आता. ते डिपार्टमेंट जमून आले आणि आता जर त्यांना जेवायला उठवायचं म्हणलं तरी क्या होतं. मी त्यांना हाक देत नाही. तुम्ही एक काम करा, हे मेरे बस की बात नाही. महाराज मला माफ करा. तुकोबा सांगतात आई पण काहीतरी क्ल्यू द्या हो. मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. मग शेषाला सांगितलं शेषा, शेष हा जवळचा आहे देवाच्या. शेषाला सांगितलं शेषा अरे तू जवळचा आहेस रे, अरे तुझ्या अंगावर देव आहेत. असं काय करतो, अरे जवळचा आहे, नुसती शेपटी हलवली तरी देव उठतील. शेष म्हणला महाराज तुम्ही लई चुकीच्या माणसाकडे आले. तुम्हाला माहिती का ते देव कोणी? कालिया मर्दानात त्यांनी मला लय हाणलंय आणि एवढं जोडलंय, फार रक्त भंबाळ केलं. ऐकलं नाही त्यांनी, माझी चुकी नव्हती. चेंडू त्याचा पाण्यात गेला आणि बघायला मला लागलं. नाही कळलं का तुम्हाला? साध पिढा हरीचा चेंडू, साध पिढा हरीचा चेंडू, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. हा जीव माझा, हा जीव माझा झालाय विडा पिसा सांगना, पाण्यात गेला कसा आणि मग काहीच काम नाही झालं. शेवटी वारीच्या वाटेवर काही संत निघाले. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि मग दिलीप महाराज देवाच्या पशी तुकोबांचा आवाज केला. देव पहिल्याच दिवशी सत्यात कीर्तनाला आले, एकदा बी उठले नाही. लक्षात नाही का मला काय सांगायचं. डायरेक्ट काल्याला येऊन तुकोबांना मिठी मारली. तुकोबा म्हणतो देवा कधी आला? देव म्हणला पहिल्या दिवशी सत्याला आले. मी काही शेवटी आलो येताना. बरं मला जेवायची बी गडबड नव्हती, कवर बी काला होत्या, लई वेळ काला होत्या असं वाटलं. तुका म्हणतो देवा अरे मग सांगितलं का नाही आला? इको कमी करा. देव म्हणत आहे तुका अरे सांगितलं का नाहीस? तुका म्हणतो देवा सांगितलं का नाही? देव म्हणतो तुका अरे कीर्तनात खऱ्या अर्थानं विक्षेप करणं म्हणजे वक्त्याचं मरण आहे म्हणून उठून नाही आलो. लक्ष नाही का? तुकोबा राय सांगतात आता काय ऐकायचं नाही मला, चल घरी. अरे जेवायला जाऊ, पंचपाकवानाचं भोजन जिजाबाईला आवडीला करायला लावतो आणि मग जाऊ आपण खुशाल वैकुंठाला. देव म्हणतात तुका एवढं सोपं घरी आहे सगळं, बरं चल घरी. आवलीला म्हणतात आवले तुला माहिती का कोण आले? देवाला जाता जाता तुकोबा राय सांगतात देवा त्या सगळ्या लोकांना घेऊन जायचं का?
देव म्हणतो तू का अरे मी तुझ्यासाठी आलो, येडायस का तू? तुझं साधन संपलंय आणि तू साध्याच्या अवस्थेवर आलायस. तुका तुझा परमार्थ एवढा मोठा आहे. ऋषिकेश कुणासाठी मी नाही रे. तुका म्हणतो देवा पण लोकांचं कल काय, हे कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. खऱ्या अर्थानं घ्या हे माझे वचन आशीर्वाद, असा असा आशीर्वाद दिला. खऱ्या अर्थानं तुकोबाराय सांगता आवलीला तरी म्हणतो चल आवले जगाचा मालक आलाय. आवली म्हणली तुमचा विठ्ठल आणि तुम्ही गोंधळ घाला. 64 लाख पाणी टाकले तुम्ही त्या विठ्ठला बाई आणि तुम्ही म्हणता विठ्ठलाला यायचं. अरे कुठेही विमान कुठेही विठ्ठल. विठ्ठल फक्त तुकोबांना दिसायचा, आवडीला नाही दिसायचा. एक मोठं वाक्य बोलू का? देव ज्या दिवशी ज्याच्यासाठी येतो ना तो फक्त त्याच्यासाठी येतो. लक्षात घ्या, तो बाकीच्यांसाठी येतच नाही. एखाद्याच्या जीवनात प्रतिकूल प्रारंभ चालू आहे, कधी दिवस बदलतील सांगता येत नाही, पण एक दिवशी त्याला यावं लागतं. हे नक्कीच आहे. तो प्रारंभ अनुकूल करायला नक्कीच येतो. त्याच्या मनात श्रद्धा आहे, त्याच्या मनात भाव आहे, त्याच्या मनात प्रेम आहे. हे म्हणजे सगळं जरी मनात असलं कदाचित अडचणी येतील, अडचणी आपल्यालाच येतील, पण चिंता विठोबा कर. लक्षात नाही का? इतकं विठोबाचं प्रेम आहे. आवली म्हणते आता दूध दुभती म्हैस आली, तुम्ही गोंधळ घाला तिकडं, मला खाऊ द्या हो. आयुष्यभर तुमचं दारिद्र्य सहन केलं. पहिला मंडळ तुकाराम महाराजांची बायको म्हणजे लई खतरनाक. ती असली खुंकार होती, तुकाला जगूनच दिलं नाही तिने. लई बांधायची लई. आणि एक सांगू तुम्हाला, बायको बांधणारी असली तरच संसाराला मजा आहे. तिथं लई गोड बोलणारी ना पुस्तक गडबडे दाल मी कुछ खालाय. गोड बोलणारी नको, खुंकार बांधणारी पाहिजे. एकदा तरी आठवड्यातली बांधणी झालीच पाहिजे दोघांची, तर ते संसाराला मजा आहे. लक्ष देणं. तुकाची तर लई खुंकार होती. माझ्या तुमचं झालं का पक्वाजी? झालंय बाई. तोंडावली तर वाटत तुमच्या अजून लई क्रिस दिसताय. नाही तर झालेलं आहे. आमच्याकडे तोंड बघा नाही बघायला. चला चला ऐका लक्ष का मला काय सांगायचं ते महाराज. तुकोबाराईची बायको म्हणते माझ्या माय बापावर नाही केली पदरी बांधलेली खऱ्याच्या. हे पांडुरंगा अरे हिला कसं समजलं तू आलायस? विठ्ठल म्हणला तुका अरे मी तुझ्यासाठी आलो, येणारस का तू? आणि मग तिच्यासाठी तिच्या पायातला काटा काढायला तो भंडारा डोंगराव गेलता तू. अरे ती तुझ्यासाठी भाकरी घेऊन आली ना, तेव्हा काळा सावळा विठ्ठल गुराखीच्या वेशात आलो ना, तो मी होतो. तुझ्या आवलीने ओळखलं का नाही? हे आवले तुझ्यासाठी आधी आलता म्हणून तो तुला दिसना. आवली म्हणते कधी हो? अरे तू भंडारा डोंगराव मी गेलतो, तू नाही का आली भाकरी घेऊन, तेव्हा तुझ्या पायात काटा रुतला. ते म्हणले तवा वय आणि तवा आलता वय तो. हो आलता बरं का. तो म्हणत होता रावणाचा काटा मीच काढला म्हणून, कंसाचा मीच काढला. त्यांचे काटे काढले आणि मग मी त्याला सहज विचारले त्या विठ्ठलाला काळ्या सावळ्या हे मग ह्या सगळ्या मोठ्यांचे काटे काढले, माझा कार काढायला आला? ते म्हणलं काय झाले, ज्यांचे काटे काढले त्यांचे पायच हाताला लागले नाहीत. तुमचा पाय मिळावा हे भाग्य लाभावं म्हणून आई साहेब तुमचा काटा करायला. जगाचा मालक तुम्हाला एक सांगू का, आज प्रत्येकाच्या जीवनातला अडचणीचा काटा तो काढणार. आत्मविश्वास मला या गादीवर. खऱ्या अर्थानं ही नामदेवरायांची नारदाची गादी. वावगं बोलणार नाही गड्या, हे खरंय. कुणाच्याच अडचणीचे दिवस काही नाही राहत, दिवस बदलत असतात बरं का. आज तुकाचा दिवस बदलला होता, आज तुकासाठी विठ्ठल आला होता. विठ्ठल सांगतो तुका हे अरे चल रे तेव्हा अरे जेवायला तरी करू दे. आता काय जेवायला आहे तेव्हा सगळं दारिद्र्य घरात. तेव्हा कुत्रंडीतून मुठभर कण्या घेतल्या आणि त्या पातीला भर पाण्यात टाकल्या. तेवढ्यात देव तुका सांगतो देवा एक काम कर ना, आता बाहेर थांबू नको. आवडीचं माझं बोलणं झालंय, आता तू घरात चल. तुका जसा देवाला धरून घरात आणलं आणि देवाचं पहिलं पाऊल तुकोबारांच्या घरात पडलं, तुकोबांच्या मुखातून अभंगाचं पहिलं जन्म. पाहुणे घराती पाहुणे
करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी द्या कन्या देवा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर आवडे हे त्या दरदरीत पाण्या केल्या कन्या केल्या त्या पातळ झाल्या त्या देवानं खाल्ल्या त्याचा कथा बघ मोठा आहे वेळ कमी आहे तुको बरं सांगतात आवडे आता मी माझ्या माहेरला जाणार आहे आपल्या माहेरा जाईन आपल्या माहेरा आपल्या माहेरा जाईल निरोपया संता भाग्या लई पुढे चाललं ते गणित खऱ्या अर्थानं पाहू नये घराशी आजी ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधेला कन्या घरी मोडकी आबाजा वरी वाकळांच्या शिजा तेव्हा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मग शुद्धी तुळशीवर आणि तुका म्हणे मी विठोबा
आणि परमार्थिक भाग आहे आपला खऱ्या अर्थानं. आजची कीर्तन सेवा खूप छान पद्धतीने पार पडली. यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले आणि मग जेवण करून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. रामकृष्ण हरी माऊली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा. रामकृष्ण हरी माऊली. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.